नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी गांगले या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचे पहिले प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या पाहणार आहोत. त्या अगोदर आपण नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह आणि परिमेय संख्या समूह यांची ओळख करून घेणार आहोत. तर चला, प्रथम आपण नैसर्गिक संख्या समूह कशा पद्धतीने असतो तो पाहूया. आता या नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, म्हणून आपण 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत यांना नैसर्गिक संख्या म्हणतात किंवा नैसर्गिक संख्यांचा हा समूह झाला. आता पूर्ण संख्या समूह. आता पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 0 ऍड केला तर त्यांना पूर्ण संख्या समूह म्हणतात. आता ह्या नैसर्गिक संख्या परत पुढे द्यायच्यात. 1, 2, 3, 4 म्हणजेच पूर्ण संख्यांची सुरुवात ही 0 पासून होते. 0, 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या समूहाला नैसर्गिक पूर्ण संख्या समूह म्हणतात. आता हे पूर्णांक संख्या समूह. आता बघा, पूर्ण संख्या आणि सर्व ऋण संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात किंवा पूर्णांक संख्या समूह म्हणतात. पहा, आता इथं 0 म्हणजे पूर्णांक संख्येचा समूह लिहू. अगोदर 0, 1, 2, 3, 4 यानंतर -1, -2, -3, -4 हे इकडं डावीकडं अनंत आहेत, उजवीकडं अनंत आहेत. म्हणजे सर्व 0 सर्व नैसर्गिक संख्या आणि सर्व ऋण संख्या मिळून जो समूह तयार झाला त्याला पूर्णांक संख्या समूह असं म्हणतात. आता परिमेय संख्या हे आपण इयत्ता 7वीलाच पाहिलेलं आहे. परिमेय संख्या बघा, आता परिमेय संख्या कशाला म्हणतात? m/n या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. मग आता ज्याच्या छेदस्थानी संख्या आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ -5/7, 3/2, 0, 5, -8/9, 7/5 इत्यादी अशा प्रकारच्या या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आता इथं एक लक्षात ठेवायचं म्हणजे काय, m/n या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. इथे m आणि हे n हे कसे तर पूर्णांक असतात, परंतु n हा जो n हा 0 नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. यानंतर आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्यात ते पाहिजेत. आता इथं 5/3, 2 आणि -1/3 या संख्या रेषेवर दाखवा असं सांगितलंय. तर आपल्याला हे इथं मी संख्या रेषा एक रेषा काढली, तिचं रूपांतर आपल्याला संख्या रेषेमध्ये करायचंय. म्हणजे या रेषेवर आपल्याला पूर्णांक संख्या समूह लिहायचा आहे. म्हणजेच कसा, इथं 0 मध्यभागी, इथं 1, इथं 2, इथं 3. आता उजवीकडे धन संख्या आणि डावीकडे ऋण संख्या. इथं -1, -2 आणि इथं -3. अशा पद्धतीने आपली ही इथं संख्या रेषा तयार झालेली आहे. आता या संख्या रेषेवर आपल्याला हे
या संख्या दाखवायच्या. मात्र आता इथं कशा आहेत ह्या परिमेय संख्या आहेत. ह्या परिमेय संख्या आपल्याला दाखवायच्या म्हणजे ज्यांच्या संख्येच्या खाली छेद आहे. मग आता छेद हा सारखा आहे बघा इथं इथं ना इथं 2 आहे ती कशी आहे नैसर्गिक संख्या आहे ती पूर्ण संख्या म्हणून तिला आपण. तर आता इथं 5/3 आहे. इथं -1/3 आहे म्हणजे 0 ते 1 इकडं 0 ते 1 यामध्ये एकूण एका एककाचे आपल्याला समान 3 भाग करून घ्यावे लागतील. मग 1 2 आणि हा 3 झाले बघा 1 2 3. इकडे तसेच 1 2 आणि हा 3 झालाय म्हणजे मध्ये समान 3 भाग झाले. तसेच आपल्याला इकडं समान असे 3 भाग करून घ्यायचे. तर आता ह्या संख्या आता इथं इथं काय होणार 1/3 2/3 3/3 3/3 म्हणजे 3 गेलं 1 राहिला. इथं 4/3 5/3 बघा इथं 5/3 आलं. मग इथं आपल्याला 5/3 ही संख्या आपण इथं दाखवलेली बघा इथं 1/3 2/3 3/3 4/3 5/3 इथं 6/3 बघा 6/3 म्हणजे काय 3 1 3 3 2 6 म्हणजे 2 इथं आला का नाही. तसंच आता डावीकडे आपल्याला इथं बघा सुरुवातच इथं -1/3 इकडं ऋण संख्या आहेत म्हणजे आपल्याला इथं हा जो बिंदू दिसतोय हा काय येईल -1/3. अजून आपण याच्यात ऍड करू काही संख्या -8/3 दाखवू. बघा आता 8/3 कुठे 1/3 2/3 3/3 4/3 5/3 6/3 7/3 आणि इथं 8/3 बघा इथं काय येईल -8/3 अशा पद्धतीने इथं 9/3 -9/3 म्हणजे बघा 3 1 3 3 3 9 म्हणजे -3 आला का नाही इथं. अशा पद्धतीने या संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवतात हे आपण पाहिलंय. यानंतरचा याच्यावरच आधारित सराव संच 1.1 आहे. त्यामधले उदाहरण काय दिलेले आहेत संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा आपल्याला काढायची. तर त्यातले 1-2 उदाहरण आपण पाहूया. सराव संच 1.1 पहिलं उदाहरण आहे संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. आता तुम्ही काय करणार एकच संख्या रेषा काढणार आणि त्याच्यावर वेगवेगळ्या संख्या. तर त्यांनी विशेष पुढे एक दिलंय की प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा आपल्याला काढायची. तर आता एक उदाहरण आहे पहिलं 3/2 5/2 आणि -3/2 या 3 संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्यात. ह्या परिमेय संख्या आहेत. चला तर आपण संख्या रेषा काढू. पहा संख्या रेषा काढून घेतो. पहा आता इथे एक रेषा काढली मी. हिचं रूपांतर आपल्याला संख्या रेषेमध्ये करायचंय. 0 मध्यभागी ते 1 2 1 2 1 2 इथं 3 घेऊ असं. इथं -1 -2 आणि इथं -3 अशा पद्धतीने इथं आपल्याला इथं संख्या रेषा तयार झालेली आहे. आता याच्या नंतर काय करायचंय आता इथं लक्ष द्यायचंय फक्त की ही परिमेय संख्या कोणती आहे त्या छेद कोणता आहे हे लक्षात घ्यायचं. छेद इथं 2 आहे प्रत्येक ठिकाणी काय आहे 2 म्हणजे याचा अर्थ 0 ते 1 या दरम्यान 2 भाग करायचे. इथं 3 असते तर इथं 3 करावं लागले असते. इथं 4 असते तर इथं आपल्याला 4 प्रत्येक ठिकाणी म्हणजे 0 ते 1 1 ते 2 2 ते 3 यांच्यामध्ये हे समान भाग करून घ्यायचे. आता आपल्याला इथं 2 आहेत 2 समान म्हणजे 0 ते 1 मध्ये 2 भाग बघा 1 आणि 2 भाग झाले. इथं 2 भाग झाले. इथं 2 भाग झाले. इथं तसं डावीकडे अशा पद्धतीने हे समान 2-2 भाग आपण करून घेतलेले आहेत. आता आपल्याला प्रत्यक्ष ह्या संख्या आपल्याला दाखवायच्या. आता 3/2 आता मोजायला सुरू शून्यापासून मोजायचं. आता इथं
1/2, 2/2, 2/2 म्हणजे 1. इथं 3/2 बघा इथं भेटलंय. तर इथं काय आहे 3/2 आली इथं आली ही संख्या 3/2 इथं आली. आता 5/2 बघा आता 3/2, 4/2 इथं 5/2 इथं इथं 5/2. आता वजा 3/2. आता वजा म्हणलं की डावीकडे आता शून्यापासून डावीकडे आता वजा 1/2 वजा 2/2 वजा 3/2 ही इथं आली ती वजा 3/2. अशा पद्धतीने या परिमेय संख्या आपण या संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. दुसरं उदाहरण घेऊ इथंच 7/5 वजा 2/5 आणि वजा 4/5. आता हे देखील आपण काय करू संख्या रेषेवर दाखवू. आता इथं संख्या रेषा आपण काढून घेऊ अगोदर. ही रेषा काढली 0 1 2 3 1 इकडे वजा 1 वजा 2 आणि इकडे वजा 3 अशा पद्धतीने. आता इथं आता इथं 7/5 आहेत म्हणजे 0 ते 1 1 ते 2 ह्या दरम्यान आपल्याला 5 भाग करून घ्यावे लागते समान 1 2 3 4 आणि हे 5 1 2 3 4 आणि हे 5 1 2 3 4 आणि हे 5 इकडे डावीकडे तसंच 1 2 3 4 आणि हा 5 इथं 1 2 3 4 आणि हा 5. पहा आता आपल्या एवढीच गरज आहे याची. मग आता 7/5 आता इथं 5/5 म्हणजे 1 आला 6/5 आणि इथं 7/5 बघा इथं 1/5 2/5 3/5 4/5 5/5 म्हणजे 1 6/5 आणि इथं 7/5 इथं आलंय इथं 7/5 आले ही संख्या. त्यानंतर वजा 2/5 आता इकडं डावीकडं शून्याच्या डावीकडं वजा 1/5 वजा 2/5 बघा इथं इथं ही आपल्याला संख्या परिमेय संख्येचं स्थान भेटलंय वजा 2/5 नंतर वजा 3/5 आणि वजा 4/5 अशा पद्धतीने हे वजा 4/5 अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो. मित्रांनो यानंतरचा दुसरा प्रश्न आहे दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा प्रकारची ही संख्या रेषा आहे याच्यावर बिंदू दिलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला एक निरीक्षण करायचं याच्यामध्ये की 0 ते 1 या दरम्यान किती भाग केले. यानंतरचा प्रश्न आहे दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही संख्या रेषा आपल्या समोर दिसत आहे तर याचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. निरीक्षण कोणतं करायचं अति महत्वाचं तर 0 ते 1 1 ते 2 2 ते 3 इकडं या सर्वांमध्ये किती भाग आहेत ते अगोदर पाहून घ्यायचं. 1 2 3 आणि हे 4 बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहेत 4 भाग झालेले आहेत म्हणजे 3/4 5/4 1/4 अशा पद्धतीने छेदस्थानी 4 येणार आहे. मग आता बघा बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो. आता इथून मोजीत चालायचं इथून डावीकडे बी बिंदू आहे शून्याच्या डावीकडे म्हणजे परिमेय संख्या ही ऋण येणार आहे म्हणजे आता इथं 0 झाला वजा 1/4 2/4 3/4 4/4 5/4 6/4 7/4 8/4 9/4 आणि हे 10/4 अशा पद्धतीने 10/4 म्हणजे ही बी हा बिंदू कोणती संख्या दाखवितो
तर -10/4 ही संख्या दर्शवितो. पहा, पुन्हा एकदा पाहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे -10/4. आता याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, त्याचं हे उत्तर आहे बघा, -10/4. तर दुसरा प्रश्न ह्याच्यातला काय विचारलाय की 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूनी दाखवली आहे. आता इथं प्रश्न पूर्णांकयुक्त अपूर्णांकात विचारलाय, म्हणजे इथं 1.3/4 याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं. 4 ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, छेदाचा आणि पूर्ण संख्याचा गुणाकार, 4 आणि त्याला अंशामध्ये मिळवायचे. 4 आणि 3 7, 7/4 हा अपूर्णांक, ही परिमेय संख्या मिळाली. म्हणजे 7/4 ही संख्या कोणत्या बिंदूनी दाखविली आहे. आता इथं उजवीकडे शून्याच्या 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे इथं आलं. कोणता बिंदू आहे. सी बिंदू. म्हणजे उत्तर काय येईल. सी बिंदू किंवा बिंदू सी, असं कसंही लिहू शकतो. सी बिंदू किंवा बिंदू सी ही म्हणजे कोणत्या बिंदूने दाखवले, तर सी बिंदूने दाखवली आहे. आता तिसरा प्रश्न, डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. आता बघा, डी या बिंदूने कोणती संख्या दाखवली इथं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10/4 ही संख्या दाखवली. पण इथं काय विचारलंय, 5/2 दाखवली. म्हणजे हे विधान कसं आहे, असत्य आहे. हे विधान म्हणजे इथं आपण उत्तर लिहू, हे विधान असत्य आहे. हे उत्तर, हे विधान असत्य. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा लिहायच्या ते आपण आज बघितलेलं आहे. ओके, धन्यवाद.